नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आषाढी एकादशीनिमित्त उन्नती या प्रकारे तयार झालेली होती. मी या व्हिडिओमध्ये अगदी एखाद्या मिनिटाचाच आषाढी एकादशीचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यापुढे आपलं डेली व्लॉगिंग आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी पूजा कशा प्रकारे करते ते दाखवलेलं आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये आषाढी एकादशी खूप उत्साहाने साजरी करण्यात आली. आमच्या म्हणजे एरियामध्ये वारकरी बनून सगळ्यांनी खूप उत्साहाने दिंडी काढली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग घेतला होता. आता ही दुसऱ्या दिवसाची शूटिंग आहे. मला सकाळी स्कूलला टिफिनला देण्यासाठी मेथीचे पराठे बनवायचे होते. तर मेथीची ना मी अर्ध्यापेक्षा म्हणजे पाऊण जुडी घेतलेली आहे आणि सोबतच कोथिंबीरही घेतलेली आहे. कोथिंबीर मी मूठभर घेतलेली आहे आणि मेथी आणि कोथिंबीर मिठाच्या पाण्यामध्ये 20 मिनिट भिजू दिलेली आहे. आणि 20 मिनिटानंतर मिठाच्या पाण्यातून काढून स्वच्छ धुवून परत अगदी जास्त बारीक न कापता थोडं म्हणजे 2-3 वेळेस चिरून घेतलेली आहे. एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि तो चिरून घेतलेला आहे थोडा बारीक. कोथिंबीर, मेथी, ओवा, तिखट, बडीशोप, नंतर तीळ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे घेतलेलं आहे. 2 चमचे हरभरा डाळीचे पीठ घेतलेले आहे. चवीपुरता मीठ आणि मोहन म्हणून अर्धा पळी तेल टाकलेले आहे या मिश्रणामध्ये. मेथीचा पराठा मऊ होण्यासाठी आपल्याकडे फ्रेश जी ताजी साय असते ना, तर ती 1 चमचा टाकायची. पराठा अतिशय मऊ होतो यामुळे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि आवडीनुसार हिरवी मिरचीही वाटून घेऊ शकतात, पण मी यात हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही आहे. अर्धा चमचा हळद घेतली आणि हे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं. गार्डन लवर ह्या आय डीवरून मला बऱ्याच दिवसापूर्वी कमेंट आली होती की मी जेवण बनवते त्यावेळेसही माझा गॅस ओटा कसा स्वच्छ राहतो. त्यांचं म्हणणं होतं की त्या जेवण बनवतात त्यावेळेस पसारा होतो. पसारा प्रत्येकाकडूनच होत असतो, पण तो लगेचच्या लगेच कशाप्रकारे मी आवरते ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेही दाखवणार आहे. आता हा पराठा मी जेव्हा बनवते ना, तर ही 6:30ची वेळ आहे. तर सकाळी 6:30 वाजता का गॅस ओटा स्वच्छ दिसतोय? कारण मी याला रात्रीच संपूर्ण म्हणजे भांडे घासून ठेवलेले, नंतर गॅस ओट्यावरची सगळी उष्टी भांडी पण घासून टाकलेली. जोही वस्तू होत्या गॅस ओट्यावरती पडलेल्या त्या प्रॉपर त्यांच्या जागेवरती ठेवलेल्या आणि त्यानंतर गॅस ओटा हा मी स्वच्छ करून घेतलेला. त्यामुळे ना सकाळी लोड येत नाही आणि जर रात्री आपण आवरलं नाही तर दुसऱ्या दिवशी प्रचंड लोड येतो कामाचा. म्हणजे गॅस ओट्यावरती एवढा पसारा दिसतो आपल्याला की आपण कुठून सुरुवात करावी हेही समजत नाही. सकाळी म्हणजे खूप पसारा होऊ नये किचन ओट्यावरती, म्हणून आपण रात्रीच म्हणजे जितकं शक्य होईल ना तेवढं आवरून घ्यावं. जर मावशी भांडे घासण्यासाठी येत असतील तर ती भांड्यांमधलं उष्ट काढून म्हणजे एका टोपल्यामध्ये जमा करून ठेवायची की जेणेकरून गॅस ओट्यावरती म्हणजे जास्त पसारा दिसत नाही. ज्या दिवशी मी संध्याकाळी बाहेर जाते ना त्या दिवशी माझी कॅपॅसिटी संपून जाते आणि मग ना त्या दिवशी मी पण किचन ओटा म्हणजे आवरण्याचं कंटाळा करत असते. तर अशा वेळेस ना मग म्हणून मी संध्याकाळी ना बाहेर जाणं टाळतच असते. जेही भाजी घ्यायला जायचं असेल तर ते 5 वाजेच्या आतच घेऊन येणं याला मी पसंती देते.
जी ही भांडी किचन म्हणजे गॅस ओट्यावरती जमा झालेली असतात ना, ती भांडी मी लगेच सिंकमध्ये जमा करते. पोळ्या करताना ना मी पेपर टाकत असते, तर पेपरमुळे ना खाली खूप पीठ पडत नाही आणि पोळ्यांचा पेपर 1-2 वेळेस वापरला जातो. पण पराठा केल्यामुळे ना जास्त पीठ आणि थोडं तेलही सांडलेलं तिथं, म्हणून मग मी तो पेपर फेकून दिलेला. नंतर मी हे किचन ओटा पुसण्यासाठी ना हे जे आपले स्पंज चे म्हणजे गालाचे ना स्कॉच बाईटचे वाटतं तर ते मिळतात. कापड प्रत्येक दुकानामध्ये असतात. त्यांचा ना किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी इझिली म्हणजे उपयोग होतो. मग त्याच्याने ना लगेच मी जेही पडलेलं असतं ते पुसून घेत असते. पण गॅस शेगडी नाही पुसत, कारण की कुठल्याही गॅस शेगडी गरम असताना ना कधीच पुसायची नसते. मग अशा प्रकारे केल्यामुळे कामं तर गॅस ओट्यावरती जास्त पसारा दिसत नाही आणि तो स्वच्छ राहायला मदत होते. गॅस ओट्यावरती आपण ना जर भांडी घासत असू ना सिंकमध्ये, तर पाणी ना टोपल्यातून या प्रकारे पडत असतं. मग परत तो किचन ओटा सारखा ओला होतो आणि पाण्याचे डागही पडतात. तर तुम्हाला शक्य झालं ना तर या प्रकारची मॅट नक्कीच घ्या. ही मॅट मी मेमध्ये घेतली होती. 200 250 पर्यंत ऑफर होती तेव्हा म्हणून. तर ह्या मॅटचा ना मला खूप उपयोग होतो. म्हणजे ना गॅस ओटा ओला होत नाही. टोपल्यामधून जेही पाणी पडतं ते मॅटमध्ये पडत असतं आणि बरेच जण वापरतही असतील, त्यांचाही छान अनुभव असेल. आणि वापरल्यानंतर आपण पटकन तिला पिळून घ्यायचं पाण्यातून काढून आणि वाळवायला टाकायची, म्हणजे त्याला कुबट वासही येत नाही आणि बुरशी लागत नाही. मला तिळाची चटणी करायचीच होती. तर शोभा ढाकणे ताईंनी ना मागील व्हिडिओमध्ये मला सांगितलेलं की ती तुम्ही कशा प्रकारे करतात ते सांगा. अर्धा किलो तीळ घेतलेली आहे. तिला चांगलं खरपूस असं आवाज येतो ना तडतड, तोपर्यंत म्हणजे कलर चेंज होतो तोपर्यंत भाजून घेतलेली आहे. जास्त काळपट होऊ नाही दिली आणि परातीत काढून घेतलेली आहे. आता तीळ मी थंड करण्यासाठी ठेवलेली. आता मला खुरसणीचीही चटणी बनवायची होती सोबतच. छान लागते जेवताना ना भाजीसोबत चटण्या असतील तर आपलं जेवणाची म्हणजे लज्जतच वाढून जाते. तर ही खुरसणीही मी भाजून घेत आहे. खुरसणी तिकडे भाजली जाईल तोपर्यंत तिळी थंड होऊन जाईल आणि एकच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोघंही कामं एकासोबतच होऊन जातील, म्हणजे जास्तीची भांडीही निघणार नाहीत. ह्या दोघंही चटण्या अतिशय चविष्ट लागतात. नक्कीच करून बघा. बरेच जण करतही असतील. खुरसणी कमी प्रमाणात भाजली तर तिची चटणी ना म्हणजे अशी खरपूस नाही लागत आणि जास्त भाजली गेली तर करसड लागते. म्हणून ना नेहमी अगदी नॉर्मली कलर चेंज होईपर्यंत खुरसणीला भाजून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. जेवण बनवताना ना आपण लसूण, कांदा किंवा भाज्या जेव्हा चिरतो, निवडतो ना, त्यावेळेस त्यांचे जे म्हणजे फेकण्याचं सालं वगैरे असतात ना, तर ते असंच गॅस ओट्यावरती पडू न देता ना, एखादी कॅरी बॅग बघा, तर तिळीची, खुरसणीची खाली झाली, मी त्यामध्ये ओला कचरा भरून ठेवते. ओल्या कचऱ्यासाठी सेपरेट डस्टबिन करते आणि कोरड्यासाठी सेपरेट. तर मग लगेच ना मी टाकत जाते. डस्टबिनही ठेवते मी जवळच. पण ना आता म्हणजे पावसाळा असल्यामुळे ना खूप चिलटे होतात गॅस ओट्यावरती, म्हणून मग मी गॅस ओट्यावरती आपलं छोटे डस्टबिनचा वापर नाही करत. ती खुरसणी भाजल्या गेलेली आहे चांगल्या प्रकारे. आता मी म्हणजे खुरसणीलाही ताटात काढून घेतलेला आहे. खुरसणीची चटणी बनवताना मिरच्यांचा वापर करायचा असतो. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. ही खुरसणीची चटणी मला माझ्याकडे ज्या ताई कामाला येतात ना भांडे घासण्यासाठी, त्यांनी शिकवलेली आहे. मस्तच छान प्रकारे शिकवली आणि चांगली बनतेही. तर ह्या मिरच्या मी भाजून घेते. मिरच्या पण जास्त भाजायच्या नाही, नाहीतर त्याही खूप काळपट झाल्यानंतर ना करसड लागतात. म्हणून अगदी नॉर्मली कलर चेंज होईपर्यंत मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि बाजूला मी लसूणही निवडून ठेवलेला आहे. दोघं चटणी बनवण्यासाठी लसूणची म्हणजे जास्त गरज आहे. लसणामुळे अतिशय चविष्ट लागतात ह्या चटण्या. या चटणीमध्ये मी 2.5 लसणाचा वापर केलेला आहे दोघं मिळून. तर 15 ते 20 पाकळ्या मी तिळीच्या चटणीत टाकलेल्या आणि 10 एक पाकळ्या मी खुरसणीमध्ये म्हणजे वापरलेल्या आहेत.
कढई गरमच होती, तर त्यामध्ये मी फक्त लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. अर्धा मिनिट कढईत राहू दिल्या आणि नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि आवडीनुसार मी तिखट घेतलेलं आहे तीळमध्ये मिक्स करायला. ह्या पाकळ्या तुम्ही बघू शकतात. मी भाजू दिलेल्या नाही आहे, फक्त त्या गरम करून घेतलेल्या आहे की आपली ही चटणी 1-2 महिने जरी राहिली तर म्हणजे लसूण ओला असतो म्हणून मग खराब न व्हावी यासाठी मी फक्त त्याला गरम करून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये ॲड केलं आणि मिक्सरमधून मी ते फिरवून घेत आहे. लसूण, तीळ, मीठ आणि तिखट हे मिक्स व्हावं म्हणून मग मी 3 वेळेस पल्स मोडवरती मिक्सर फिरवून घेत असते, की म्हणजे बटन, की जेणेकरून हे सगळं मिश्रण एकजीव व्हावं आणि त्यानंतर ते वाटलं जावं. एकदम जर आपण मिक्सर सुरू केलं ना, तर तिळीचं ना एकदम बारीक म्हणजे बारीक चुरा होऊन जातो. तर बारीक न व्हावा यासाठी ना, म्हणजे ही मी जी तिळीची चटणी करते ना, ती दाणेदार करते, त्यामुळे ती जास्तच चविष्ट लागते. आणि जास्तच बारीक केली तर म्हणजे मला ती आवडत नाही पर्सनली, म्हणून मग मी अशा पद्धतीने दाणेदार चटणी ठेवत असते. जर आपण 1, 2, 3 स्पीडवर फिरवलं ना, तर दाणेदार चटणी बनत नाही. म्हणून पल्स मोडवरती 3 वेळेस बटन ऑन करून ऑफ करायचं आणि नंतर मग अगदी एका स्पीडवरती ठेवून चटणी वाटून घ्यायची असते. त्यानंतर खुरसणीची ही चटणी मी अगदी त्याच प्रकारे केली आणि तीही मस्तच रवाळ ठेवलेली आहे. आपण लहान मुलांना ना पराठ्यासोबत सॉस देऊन टाकतो आणि ते सॉस ना आवडीने खात असतात. पण सॉसमधून कुठलंही पोषण मिळत नाही आणि आपल्या आरोग्यासाठी सॉस अजिबात चांगलं नाही. म्हणून ना मुलांना नेहमी लहानपणापासूनच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाण्याची सवय लावायला हवी, कारण यामधून आपल्याला अनेक प्रकारचे फायदेच होत असतात आपल्या आरोग्यासाठी. किचन स्वच्छ राहण्यासाठी ना हे पण एक महत्त्वाची टिप्स आहे, की म्हणजे ना आपण ज्याही डब्यांचा बरण्यांचा वापर केला त्यांना लगेच स्वच्छ पुसून घ्या. आपले उष्टे हात लागलेले असतील, काही कण लागलेले असतील, तर त्यामुळे आपल्या किचनमधले इतर भागही म्हणजे आपण जिथे डबे बरण्या ठेवतो ते भागही स्वच्छच राहतात. गॅस ओट्यावरील ना सगळी कामं झाल्यानंतर मी गॅस शेगडीचे ना ही सगळ्या प्लेट्स नंतर स्टँड मी डेली घासत असते. कधी कधी तर दोघंही वेळेस घासते, सकाळी रात्री. तर पण एकदा तर निश्चितच घासते, त्यामुळे ना त्यांना नेहमीच चकाकी असते. गॅस शेगडीबद्दल ना मला प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 तरी कमेंट्स असतात. ही शेगडी मी धुळ्याहून घेतलेली आहे, बरीच वर्ष झाली. पण ना तुम्हाला आता हवी असेल ना तर अनेक दुसऱ्या शेगड्या आलेल्या आहेत, प्रेस्टिजच्याही चांगल्या आहेत. तर तुम्ही अनेक प्रकारच्या शेगड्या बघून घेऊ शकतात लोकल दुकानातून. ऑनलाईन म्हणजे मी याची लिंक नाही देऊ शकत, कारण की रिस्क आहे त्यामध्ये. म्हणजे जर प्रॉपर नाही निघाली तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ना लोकल दुकानात जा आणि तिथे तुम्हाला अनेक प्रकारच्या छान छान शेगड्या नक्कीच बघायला मिळतील. उद्या गुरुपौर्णिमा आहे. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो. पण मी पूजा कशाप्रकारे करणार आहे गुरुपौर्णिमेची, मी तुम्हाला आजच ते व्हिडिओद्वारे दाखवत आहे. तर या कपाटामध्ये ना मी देवाचे सगळे आसन, कपडे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत आणि मी देवाचे कपडे ना या प्रकारच्या ज्या बॅग असतात त्याच्यात पॅक करून ठेवते, की जेणेकरून ते न्यूज राहतील आणि त्याला लागलेलं म्हणजे त्याला केलेलं वर्क किंवा काहीही असेल ना ते निघत नाही. म्हणजे या पिशव्यांमध्ये अगदी प्रॉपर सगळा सामान राहतो, जेणेकरून तो न्यूज नेहमी राहणार म्हणून. आणि मला म्हणजे कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या आहे, छोटी बॅग, मोठी बॅग, मी 3 प्रकारच्या बॅगमध्ये हा सामान सगळं ऑर्गनाईज केलेला आहे. तर यामुळे माझा एक फायदा होतो, की लगेच म्हणजे मला वस्तू पटापट सापडतात. मला ना देवघरात लागणारी सगळी भांडी स्वच्छ करून घ्यायची होती आणि सोबत देवांनाही स्नान करायचं होतं. तर तांबे पितळीची जी भांडी होती ना ती स्वच्छ करण्यासाठी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं, लिंबू सत्वाचा वापर केलेला, सायट्रिक ॲसिड आणि मिठाचा आणि 4 ते 5 ग्लास पाणी. तर मीही ट्राय करून बघितलेलं. मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं. पण मला असं वाटलं की याचा उपयोग ना तांब्याच्या भांड्यांसाठी चांगला आहे
म्हणजे जी भांडी प्लेन आहेत ना ते इझिली निघतात. पण पितळी भांड्यांना वापरू नका मी हे सांगेल, कारण की पितळी भांडे नंतर लाल पडतात मला असं वाटलं. हा तांब्याची प्लेट हे छान चकचकीत निघाले. पण ही वाटी होती बघा, पितळी होती आणि जे पाण्याचं आहे ना भांडं जारीसारखं, तर तेही मला थोडं लाल पडलेलं वाटलं. नंतर मी परत त्याला लिक्विड लावून घासलेलं, म्हणून मग मी तुमच्यापर्यंत हा मेसेज द्यावा म्हणून मग मी सांगितलेलं की तांब्याची भांडी छान निघतात, पण पितळी भांड्यांना वापरू नका. देवांसाठी मी ही 1-1.5 महिन्यापासून या लिक्विडचा वापर करत आहे. विमचं लिक्विड आहे, खूप छान आहे. तर त्या लिक्विडने मी सगळे देव म्हणजे स्नान करून घेतलं त्यांना. अगदी खूप माइल्ड आहे, हातांनाही काहीही त्रास होत नाही आणि इझिली देव मस्तच म्हणजे असं चकाकी येऊन जाते, स्वच्छ होऊन जातात. नंतर कोरड्या नॅपकिनने मी देवांना पुसून घेतलं की जेणेकरून डाग पडणार नाहीत. आणि चांदीच्या देवांसाठी चांदीचे माझ्याकडे देव नाही, फक्त टाक आहेत. तर ही जे लिक्विड दाखवलेलं मी यापूर्वीही दाखवलेलं, त्या लिक्विडने मी लावून घेतलं देवांना आणि लगेच तेही इझिली स्वच्छ होऊन जातात. या लिक्विडचे नाव रुपेरी आहे. यापुढे मी देवांची ना स्नान करण्यासाठी अभंग्य पावडर मिळते इस्कॉन टेम्पलला, तर ती आणणार आहे. तर तिच्याने मी यापुढे देवांना स्नान करत जाईल. देवांसाठी ना मी हा स्पेशली म्हणजे मोठा नवीन बेडशीटसारखा कपडा आहे माझ्याकडे, तर तो ठेवलेला आहे मी कॉटनचा, अतिशय सुंदर आहे. जीही देवाची भांडी असतात ना घासलेली, ती मी यावरती सुकवायला ठेवते आणि देवांचंही स्नान झाल्यानंतर मी या कपड्यावरती ठेवत असते. आणि पावसाळ्यात जरा जास्त डाग पडतात तांबे पितळी भांड्यांना, तर मग मी अर्धा तासासाठी फॅनखाली ठेवलेले या प्रकारे. राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांना आज मला परत शृंगार करायचा होता, तर त्यासाठी मी परत त्यांचे ड्रेस चेंज केलेले. तर अतिशय सुंदर दिसत होते हे ड्रेसही. हे सगळे ड्रेस ना वृंदावन मथुरा इथून आणलेले आहेत. राधाराणींसाठी ना मी या स्टोनच्या टिकल्या आणत असते, त्याच्यांना मी कानातले करते आणि त्यांना टिकलीही लावत असते. अतिशय सुंदर दिसतात हे सगळं मला ना व्यवस्थित शूटिंग करता यावं म्हणून मग मी ते डायनिंग टेबलवरती ठेवलेलं. नाहीतर जनरली मी म्हणजे नेहमीच मी देव्हाऱ्यामध्येच हा सगळा शृंगार करत असते, देवांना तिथेच ठेवून, कारण की त्यावेळेस मला शूटिंग वगैरे करायचं नसतं. देव्हाऱ्याजवळ ना प्रॉपर शूटिंग करता येत नाही, म्हणून मग मी मोकळ्या जागेत म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आणून तुम्हाला दिसावं छान, तर या प्रकारे शूटिंग करत असते. नेहमीचप्रमाणे देव्हाराही स्वच्छ करून घेतला. त्यानंतर देवघरातील पायऱ्यांवरती ना मी आसन टाकले आणि देव मी त्यांच्या जागेवर ठेवून देत आहे. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायचं असेल तर यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमाही म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना आपण नेहमी देवतुल्य मानतो. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्यांनी यशाची शिखरे गाठल्याची आपण अनेक उदाहरणे पाहिलेली दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही, हे तितकेच खरे आहे. आपण जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिली आपली गुरु आपली आई असते. आईच आपल्याला सगळं काही शिकवत असते, वडीलही शिकवत असतात. कारण ह्या दोघांनी शिकवलेल्या मार्गावरती बोटाने दाखवलेल्या मार्गावरती आपण चालत असतो आणि तेही आपल्या जीवनासाठी खूप योग्य असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच पटतं. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाला आदर द्यायला हवा, म्हणून प्रत्येक सणवार प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येत असतो. आपण आपल्या आयुष्यात जे रोजचे प्रसंग, रोज जे जीवन जगत असतो, त्यातून आपण काही ना काही शिकत असतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, आपल्या
आप्तजनांकडून, आपल्या मित्रमैत्रिणींकडून किंवा म्हणजे जोही व्यक्ती आपल्या संपर्कात आला तो आपल्याला काही ना काही शिकवून जातो. मैत्रिणींनो, हेच बघा ना, तुमच्या प्रत्येक कमेंट्समधून मला नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं आणि खूप छान वाटतं. तुमच्या कमेंट्स आल्यानंतर मला अनेक गोष्टींचा म्हणजे उलगडाही होत असतो, की तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडतोय की नाही, किंवा म्हणजे मला काही चुकलं असेल तर तेही तुम्ही मला अगदी प्रेमाने सांगतात. हेही मला खरंच अगदी गुरूंप्रमाणे तुम्ही मला शिकवून जात असतात. आई आणि आपले शाळेतील गुरु हे आपल्याला ना नैतिकता, मूल्य, जीवनातील अनेक गोष्टी आपल्याला शिकवत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेत तर आपण सगळं हे म्हणजे उदाहरणार्थ घेऊन शिकत असतो. कुंभार ज्या पद्धतीने अगदी मातीच्या गोळ्याला घडवतो, त्यापासून वेगवेगळे आकार देऊन सुंदर अशी भांडी तयार करत असतात कुंभार. मातीची माठ, नंतर अनेक प्रकारची. आणि माठाचंच उदाहरण घेतलं तर हा माठ किती उपयोगी आहे, किती जणांची तहान भागवतो. त्याचप्रमाणे गुरुही आपल्याला अशाच पद्धतीने एका मातीच्या गोळ्याला घडवत असतात. त्यातून अनेक प्रकारे म्हणजे प्रगती करून आपण बाहेर येत असतो. आपल्या आयुष्यात आपल्याला योग्य शिक्षक मिळणं खूप गरजेचं आहे. मग तो विद्यार्थी असू द्या, किंवा मैत्रिणीच्या रूपात असू द्या, किंवा शेजाऱ्यांच्या रूपात असू द्या, किंवा घरातल्यांच्याच रूपात असू द्या. योग्य मार्गदर्शन प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. हे सगळं आपण साजरे केल्यामुळे आपल्या मुलांना ना आपली संस्कृती कळायलाही मदत होते. कारण आता मुलं मोबाईल, नंतर टी व्ही यांच्या ना खूप आहारी गेलेले आहेत आणि त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टींपासून ते दूर होतात. तर आपण थोड्यात थोडं जरी केलं तर तरीही आपल्या मुलांना त्याबद्दल महत्त्व कळतं आणि आपला संस्कृतीचा वारसाही जोपासला जातो. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.